श्री गुरुचरित्र कथासार अध्याय 12वा नरहरींचा गृहत्याग काशीक्षेत्री संन्यास ग्रहण। या अध्यायाचे नित्य श्रवण अथवा वाचन केल्यास कर्तव्यपूर्तीसाठी केलेले प्रयत्न सफल होतील। चला तर अशा या गोड अध्यायाला सुरुवात करूया। श्री गणेशाय नमः। सिद्धयोगी म्हणाले, नामधारक माताजींनी नरहरींना लहान वयात संन्यास घेऊ नका असे सांगितले तेव्हा ते म्हणाले, मातोश्री तुम्ही मला थांबायला सांगता, पण आयुष्याचा काय भरोसा? देह अनित्य आहे, मृत्यू त्याचा कुठे कसा घात करेल याविषयी काही सांगता येत नाही। म्हणून जोपर्यंत हा क्षणभंगूर देह साथ देतो आहे तोपर्यंत धर्माने वागून पुण्यकर्मे करणे हेच प्रत्येक मनुष्याचे आद्य कर्तव्य आहे। ज्याने मृत्यूला जिंकले आहे त्याने तुमचा उपदेश मानावा। सूर्य उगवतो आणि मावळतो त्याप्रमाणे आयुष्य क्षणोक्षणी संपून जात असते। उथळ पाण्यातील मासा किती काळ जगतो, पावसाळ्यात पानाच्या टोकावरील जलबिंदू तिथे किती वेळ राहतो, तसा मनुष्य अल्पायुष्य आहे। देह स्थिर नाही। जन्म, यौवन, प्रौढत्व, वार्धक्य व मृत्यू या त्याच्या सतत बदलत जाणाऱ्या अवस्था आहेत। सागराकडे धावणारी नदी पर्वताकडे परतून जात नाही, त्याप्रमाणे सरलेले आयुष्य परत मिळत नाही। ऋण कोला कर्ज दिल्यावर सावकार जसे दिवस मोजत असतो तसे यमराज अहर्निश दिवस गणना करत असतात। म्हणून आयुष्य किती मूल्यवान आहे हे ओळखून वेळीच सावध व्हावे। प्रत्येक दिवस पुण्यकर्मांनी सार्थकी लावावा। जे लोक जीवित्वाचे मोल जाणत नाहीत ते घर दार बायको मुले धन दौलत यांना सर्वस्व मानतात। त्या मूढांना काय बोलावे व कसे समजावावे? त्यांचे जिने व्यर्थ, ते पशुच होत। संसार स्वप्नवत आहे, फुलांचे उमलणे व कोमजणे, विजेचे चमकणे व अदृश्य होणे हे जसे क्षणभंगूर आहे तसे आयुष्य क्षणजीवी आहे। जो यमराजांना प्रिय होऊ इच्छितो त्याने खुशाल आळस करावा, पण ज्याला आत्मप्राप्ती अर्थात अमरत्व प्राप्त करायचे आहे त्याने अविलंब प्रयत्नरत व्हावे। वेळीच परमार्थ साधन करावे आणि स्वहित साधावे। मी तेच करणार आहे, म्हणून मला अडू नका। नरहरींच्या मुखातील ती बोधवचने ऐकून त्यांचे माता पिता व उपस्थित लोक थक्क झाले। अंबा काकुतीने म्हणाल्या, बाळ तुम्ही तर माझे कुलदैवत आहात आणि मला 4 पुत्र होतील असे वचन दिले आहे, पण काही केल्या तुमच्या बोलण्यावर माझा विश्वासच बसत नाही। त्याला मी तरी काय करू? म्हणून मला 1 पुत्र होऊ द्या, मग तुम्ही जा। आता शब्द मोडून गेलात तर मी प्राणत्याग करील। माझी एवढी इच्छा पुरवा। ते म्हणाले, एवढेच ना, मग मी वर्षभर इथेच राहतो। या अवधीत तुम्हाला 2 पुत्र होतील, त्यानंतर मला आज्ञा द्या। ते ऐकून अंबा समाधान पावल्या। 7 वर्षाच्या नरहरींचे चतुर्वेदांचे अगाध ज्ञान पाहून विद्वान पंडितही आश्चर्यमुग्ध होत असत। त्यामुळे मान्यवर आणि स्वतःला शास्त्री म्हणवणारे लोक वेद शिकण्यासाठी त्यांच्याकडे येत असत। अशा प्रकारे त्यांची सर्वत्र कीर्ती झाली। हे त्यांचे असामान्य कर्तृत्व पाहून मातापित्यांना मोठे समाधान वाटत असे। काही दिवसांनी त्यांच्या माताजी गरोदर राहिल्या। 9 मास पूर्ण होताच त्यांनी जुळ्या पुत्रांना जन्म दिला। नरहरींचा शब्द खरा ठरला होता। त्यानंतर 3 महिने झाले। वर्षाची मुदत पूर्ण होताच नरहरी मातोश्रींना म्हणाले, तुमच्या इच्छेनुसार मी वर्षभर इथे राहिलो आहे आणि आता तुम्हाला 2 पुत्रही झाले आहेत। यथावकाश आणखी 2 पुत्र व 1 कन्या होईल। ही सर्व अपत्य ज्ञानी दीर्घायुष्य सदाचारी होतील, सुखात आनंदात राहतील आणि तुमची सेवाही करतील। आता मला निरोप द्या। ते ऐकून माधव आणि अंबा दोघांनाही वाईट वाटले। नरहरींना वंदन करून ती दोघे म्हणाली, बाळ तुम्ही आमचे कुलदैवत आहात, तुमच्या पुढे आम्ही काय बोलणार? आम्ही मायामोहात गुंतलेली सर्वसामान्य प्रापंचिक माणसे आहोत। आम्हाला तुमच्या स्वरूपाचे ज्ञान नाही। तुम्हाला आमचा पुत्र समजून आमच्याकडून तुमच्या बाबतीत रागवणे, कठोर बोलणे, दुर्लक्ष करणे आदी प्रमादही घडले असतील, पण त्याबद्दल आम्हाला क्षमा करा। आमची प्रदोष काळची शिवपूजेची सेवा तुमच्या रूपाने फलद्रूप झाली। तुमच्यामुळे आमची 42 कुळे उद्धरली। तुम्ही आम्हाला पावन केलेत। आता आमची काय गती? तुम्ही तारक आहात म्हणून आम्हालाही भवसागराच्या पार न्या, पण तुमचे दर्शन झाले नाही तर आम्ही कसे जगणार? आम्हाला तुझी चिंता वाटणारच। तेव्हा त्यांचे वात्सल्य जाणून
नरहरी म्हणाले, मी तुमची भावना जाणतो, म्हणून तुम्ही ज्या ज्यावेळी माझे स्मरण कराल त्या त्यावेळी मी तुम्हाला भेटायला येईल असे वचन देतो. तुम्ही सुखात, आनंदात व श्रीमंतीत जगाल. तुम्ही जन्मोजन्मी शिवजींची आराधना केली आहे, त्यांची भावभक्तीने प्रदोष पूजा केली आहे. त्या शिवभक्तीची सुख समृद्धी, यश, कीर्ती, इहलोकी सौख्य, परलोकी उत्तम गती, मोक्ष, कुळामध्ये सत्पुरुषांचा जन्म हीच फलश्रुती आहे. या सर्वांची तुम्हाला प्राप्ती होईल. मी तुम्हाला 30 वर्षांनी पुन्हा येऊन भेटीन. आता मला निरोप द्या, मी बद्रिकावनास जाणार आहे. नरहरी तपश्चर्येसाठी निघाले तेव्हा नगरीतील लोक त्यांच्या दर्शनासाठी आले. त्यांच्या मनात त्यांच्याबद्दल अपार कौतुक होते. कोणाला त्यांच्या विरक्तीचे नवल वाटत होते, तर कोणाला त्यांनी अन्यत्र जाऊच नये असे वाटत होते. असो, सर्वांनी त्यांना वंदन केले आणि ते आपापल्या घरी परतले. त्यांना निरोप देण्यासाठी माधव आणि अंबा नगरवेशीपर्यंत गेले होते. तिथे नरहरींनी त्या दोघांना श्रीपाद, श्रीवल्लभ आणि दत्तात्रेयांच्या रूपात दर्शन दिले. तेव्हा दोघांनाही धन्य धन्य वाटले. त्यांनी त्यांना आलिंगन दिले, त्यांना साष्टांग प्रणिपात केला. बद्रिकाश्रमाकडे निघालेले नरहरी आधी काशीला गेले. विश्वेश्वरांचे दर्शन घेऊन तिथे काही काळ वास्तव्य केले. खडतर तपश्चर्या केली. त्यांची योग साधना, तपश्चर्या व संन्यास्य वृत्ती याचे मोठमोठ्या तपस्वी धुरंधरांनाही मोठे नवल वाटायचे. तिथेही त्यांची मोठी कीर्ती झाली. लोक त्यांच्या दर्शनासाठी येऊ लागले. तिथे कृष्ण सरस्वती नावाचे एक वयोवृद्ध व तपवृद्ध यती होते. त्यांनी नरहरींची लक्षणे ओळखली होती आणि हे बाल तपस्वी अवतारी महात्मा आहेत हे त्यांच्या लक्षात आले होते. याची जाणीव करून देण्यासाठी ते यतीश्वरांना व विद्वदजनांना म्हणाले, नरहरी हे लहान बालक असले तरी पराकोटीचे ज्ञानी व तापसी आहेत. जगाने वंदन करावे अशी यांची योग्यता आहे. हे मोठे सत्पुरुष आहेत. यांची उपेक्षा करणे चुकीचे ठरेल. कलियुगात संन्यास धर्माचा लोप झाला आहे. लोक संन्याशांची निंदा करतात. यांनी संन्यास घेतला तर संन्यास परंपरा उजळून निघेल. हे गुरुपदाचे अधिकारी आहेत. लोकांना अनुग्रह देण्यास समर्थ आहेत. हे लोकांचा उद्धार करतील, पाखंड्यांची तोंडे बंद करतील आणि सद्धर्माचा उपदेश करून समाजाचे कल्याण करतील. यांच्या दर्शनाने पथभ्रष्ट जन पावन होतील. यांनी संन्यास दीक्षा दिली तर परमार्थ साधनेत आवश्यक असे बुद्धीचे धैर्य प्राप्त होईल. पण हा परोपकार करण्यासाठी आधी यांनी संन्यास घ्यायला हवा. हा विचार सर्वांना पटला. मग काशीतील तपस्वी, शास्त्री, पंडित आणि वयोवृद्ध संन्याशांनी नरहरींची भेट घेतली व म्हणाले, कलियुगात संन्यास घेणे निषिद्ध मानले जात आहे. लोक संन्याशांवर टीका करतात, त्यांना दूषणे देतात. हे कुठेतरी थांबले पाहिजे. पूर्वी शंकराचार्यांनी संन्यासश्रमाला प्रतिष्ठा मिळवून दिली होती आणि आता तेच कार्य तुम्हाला करायचे आहे. म्हणून तुम्ही संन्यास दीक्षा घेऊन या प्राचीन परंपरेचा उद्धार करा. त्यांची विनंती मान्य करून नरहरींनी कृष्ण सरस्वतींकडून विधिवत संन्यास दीक्षा घेतली. नरहरी नृसिंह सरस्वती झाले. ते ऐकून नामधारकांनी प्रश्न केला, महाराज, नरहरी म्हणजे दत्त अवतार. ते स्वतःच जगद्गुरू असताना त्यांनी दुसरे गुरु का केले? सिद्ध म्हणाले, अहो, श्रीराम हे विष्णूंचे अवतार. ते जगतचालक असूनही त्यांनी वसिष्ठांना गुरु केले. श्रीकृष्णांनी संदीपनींना गुरु केले. अशा प्रकारे त्यांनी जसे गुरुपदाचे व गुरुपरंपरेचे महात्म्य आभारीत ठेवले तसेच नरहरींनीही केले. नामधारक म्हणाले, हे कृष्ण सरस्वती कोण? मला त्यांची गुरुपरंपरा सांगा. सिद्ध म्हणाले, त्यांचे मूळ गुरु भगवान शंकर. त्यांनी विष्णूंना उपदेश केला. त्यांचे शिष्य ब्रह्मदेव, त्यांचे शिष्य वशिष्ठ. या क्रमाने शक्ती, पराक्षर, व्यास, शुक, गौडपादाचार्य, गोविंदाचार्य, शंकराचार्य, विश्वरूपाचार्य, ज्ञानबोधगिरी, सिद्धगिरी, ईश्वरतीर्थ, नृसिंहतीर्थ, विद्यातीर्थ, शिवतीर्थ, भारतीतीर्थ, विद्यातीर्थ, मलियानंद, देवतीर्था सरस्वती, या देवेंद्र सरस्वती व त्यांचे शिष्य कृष्ण सरस्वती अशी गुरुशिष्य परंपरा आहे. कृष्ण सरस्वती हे ब्रह्मज्ञानी ज्येष्ठ संन्यासी होते. लोक त्यांना फार मान देत असत.
नरहरींनी त्यांच्याकडून दीक्षा घेतली. त्यांना नृसिंह सरस्वती हे नाव देण्यात आले. संन्यास घेतल्यानंतर श्री गुरु नृसिंह सरस्वतींनी काशीमध्ये राहून ज्ञानदानाचे महत् कार्य केले. लोकांना सर्व वेदांचे अर्थ व रहस्य समजावून सांगितली. त्यांची सर्वत्र कीर्ती झाली. अनेकांनी त्यांचे शिष्यत्व पत्करले. काही काळाने आपल्या शिष्यांसह ते बद्रिकाश्रमाकडे निघाले. मार्गामध्ये त्यांनी अनेक तीर्थक्षेत्रे पाहिली. प्रत्येक ठिकाणी थोडे बहुत वास्तव्य केले. गंगा सागर संगमाचे दर्शन घेतले. ते नदीकाठाने चालत प्रयागास गेले. तेथील वास्तव्यात माधव नावाच्या ब्राह्मणांनी त्यांच्याकडून संन्यास दीक्षा घेतली. श्री गुरूंनी त्यांचे माधव सरस्वती असे नाव ठेवले. या शिष्यांवर त्यांची विशेष प्रीती होती. अशा प्रकारे श्री गुरूंचे सर्वत्र अनेक शिष्य झाले. अशा प्रकारे श्री गुरुचरित्र कथासार यातील अध्याय 12वा समाप्त होत आहे. धन्यवाद.